करायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, परीक्षेतील मार्क हेच सर्व काही नसतं. परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी निश्चितच मेहनत करायला हवी. पण तसे मार्क मिळाले नाही तर त्यामुळे खचून जाणे हा पर्याय कधीच होऊ शकत नाही. अशी शेकडो क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही चमकू शकता आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकता. या ठिकाणी मला सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. या सभागृहात एकही व्यक्ती नसेल जे सचिन तेंडुलकरांना ओळखत नाहीत. पण मित्रांनो, सचिन तेंडुलकरांचे शिक्षण 12वी पर्यंतच झालेले होते. मात्र क्रिकेटच्या क्षेत्रात त्यांनी अशी काही चमक दाखवली तिला तोड नाही. आज तर त्यांना क्रिकेटचं देव म्हटलं जातं आणि आपण आपल्या देशाने भारतरत्न म्हणूनही त्यांचा गौरव केलेला आहे. त्यामुळे मला नेहमी वाटतं की आपल्यातल्या प्रत्येकामध्ये एक शक्ती दडलेली असते, ती म्हणजे स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची शक्ती.